सर्वप्रथम मी रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राचे धन्यवाद मानतो की ज्यांनी इथं माझ्या कुटुंबियांचा सत्कार केला। सर्वात पहिले तर मी सांगू इच्छितो की असं काही बोलण्याचा योग कुठं आलेला नाही आहे, म्हणजे मला भीती वाटते अजूनही। आणि विशेष म्हणजे इथं मान्यवरांच्या नंतर, आकाश सरांच्या नंतर मी बोलणं म्हणजे मोठ्या मोठ्या गायकांच्या म्हणजे लता मंगेशकर, आशा भोसले अशा मैफिलीमध्ये त्यांच्या गाण्यानंतर मी गल्लीतल्या एका न गाता येणाऱ्या माणसाने बोलावं असं मला वाटतंय। त्यामुळे अगोदरच मी व्यासपीठाला सांगू इच्छितो की जर काही चुकलं माझं तर त्यांनी मला क्षमा करावी। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर, मग पालवे सर असतील, जाधव सर असतील, डोंगरे सर असतील, माननीय धनंजय आकाश सर असतील, यांच्यासमोर बोलताना मला अजूनही थोडासा काय प्रेशर येत आहे। आणि त्यासोबतच विशेष म्हणजे पहिल्यांदाच मी एवढ्या मॉबसमोर बोलतोय, सर्वांसमोर बोलतोय आणि माझ्या पत्नीसमोर बोलण्याचाही म्हणजे जगातलं सर्वात मोठं कोणतं काम असेल तर त्याच्या पत्नीसमोर त्या पतीला उभं करणं, आणि त्यामुळे ते एक प्रेशर आलंय आणि मुलासमोर सुद्धा पहिल्यांदाच बोलतोय। मित्रांनो, रिलायबल या स्पर्धा परीक्षा केंद्राचं वर्णन जर मला करायचं सांगितलं तर मी या स्पर्धा परीक्षा केंद्राचं वर्णन केवळ फक्त एक क्लास म्हणून नाही करणार। केवळ एक फक्त 4 भिंतींचा आतमधला क्लास, एक इमारत, त्यावर असलेले पॉम्पलेट्स, बॅनर, एवढं मी त्या स्पर्धा परीक्षा केंद्राचं किंवा रिलायबलचं वर्णन नाही करणार। कारण रिलायबल हा केवळ भौतिक भिंतींचा क्लास नसून रिलायबल हे एक विजन आहे, एक दृष्टिकोन आहे। रिलायबल म्हणजे या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये आदरणीय आकाश सरांनी जे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, मला तरी असं वाटतंय की इकडं दक्षिणेकडे कोल्हापूर सिंधुदुर्गपासून उत्तरेकडे नंदुरबार अमरावतीपर्यंत, इकडं पूर्वेकडे गडचिरोली भंडारापासून तर इकडं मुंबई पालघरपर्यंत पश्चिमेकडे, असा एकही जिल्हा नसेल की त्या जिल्ह्यामध्ये रिलायबल अकॅडमीचा अधिकारी नाही आहे। आणि त्या अधिकाऱ्यांमध्ये पोहोचलेलं विजन, पोहोचलेला दृष्टिकोन म्हणजेच रिलायबल क्लास, मला असं वाटतंय। म्हणजे खरा रिलायबल क्लास मला जर विचारलं कुठे आहे ना, तर मी सांगेल की खरा रिलायबल क्लास हा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये आहे। त्यामुळे रिलायबल क्लास त्यामध्ये तर आकाश सरांचं म्हणजे ज्यावेळेस आम्ही इंटरव्ह्यूसाठी या ठिकाणी आलो होतो तर म्हणजे सरांना भेटल्यानंतर पहिल्यांदाच अर्ध प्रेशर तर जातंय आपलं, म्हणजे एकदम रिलॅक्स, कारण की इंटरव्ह्यूसाठी आम्ही सरांकडेच तयारीला आलो होतो आणि इंटरव्ह्यूला मार्गदर्शनामुळेच मला चांगले मार्क्स मिळाले। मित्रांनो, माझं नाव कृष्णा सुभाष खंडागळे, खुलताबाद तालुक्यातील औरंगाबादमधलाच रहिवासी आहे मी। 2010-11ला DED झालेलं आहेत माझं। तसं DED झालं असं कोणी सांगत नाही जनरली आता, कारण DED झालं म्हणजे DED झालं असं मानतात बरीच मुलं। त्यामुळे DED झालेले बरेच लोक असतील, परंतु सांगण्यासाठी थोडासा कंटाळा करतात, त्यापैकी मी एक। आणि कोणत्याही नोकरीची आवश्यकता आहे म्हणून 2014मध्ये पोलीस कॉन्स्टेबल औरंगाबाद शहरमध्ये या ठिकाणी जॉईन झालो आणि 2014-15 असं ट्रेनिंग झालं। आणि ट्रेनिंग झाल्यानंतर जनरली नोकरी लागली की आपल्या गावाकडची एक परंपरा आहे जनरली की त्याला पाहुणे बघायला येणं, आहे की नाही? कारण नोकरी लागणं हा केवळ आता फक्त पैशाचा विषय राहिलेला नाही आहे। तुमचं सामाजिक, कौटुंबिक जी सुरुवात असेल ती नोकरी लागल्यानंतर जनरली तुम्हाला तोपर्यंत का कोणीच नाही विचारत, मग नोकरी लागली की सर्व मामांचे फोन येतात, बाबा की बरा आहे का तू आता, म्हणजे तोपर्यंत नाही कोणाचा फोन येणार तुम्हाला, पण बरा आहेस का बाबा, काही पैशाची अडचण लागली की आम्हाला सांग, म्हणजे कधी फोन येतात हे नोकरी लागल्यानंतर जेव्हा आवश्यकता नसते तेव्हा। आणि त्यामुळे 2016ला लग्न झालं आहे माझं, एक मुलगासुद्धा आहे मला 13-14 महिन्यांचा। आणि विशेष म्हणजे असं आहे की अशी ड्युटीला लागलो मी जनरली 2014मध्ये
की जी 12 तासांची आहे किंवा 12 तासांपेक्षा जास्त कालावधीची सुद्धा असते. बऱ्याच वेळेस असे बंदोबस्त असतात की जिथं कदाचित 14-14, 15-15 तास या ठिकाणी काम करावं लागतं आहे. आणि दुसरी अशी गोष्ट की लग्न झालेलं आहे, म्हणजे एका बाजूला नोकरीची जबाबदारी आणि एका बाजूला कुटुंबाची जबाबदारी. आणि लोकांना जनरली काही लोक म्हणतात की बाबा नोकरी लागली आहे आणि लग्नही झाले, मग तुझा अभ्यास नाही होणार. कारण अभ्यास करणारे मुलं 12-12 तास, 13-13 तास सकाळी, म्हणजे काही मुलं अशी बघितले मी की सकाळी अभ्यासिकेला लॉक उघडायला जातात 7 वाजता आणि संध्याकाळी तेच लॉक लावायला थांबतात 11 वाजेपर्यंत. म्हणजे अशीही अभ्यास करणारी आहेत. मग मला सांगितलं जनरली काहींनी तर असे हिंदीतले शेअरसुद्धा मारले होते माझ्यासाठी. हिंदीतले शेअरसुद्धा मारले होते. एक शेअर मला आठवतो, कारण माणसाच्या जीवनामध्ये 2 प्रकारचे प्रेरक असतात. एक असतो दुष्प्रेरक आणि एक असतो सत्प्रेरक. आणि कायम लक्षात ठेवायचं, दोघांनाही लक्षात ठेवायचं बरं का. सत्प्रेरकांनाही लक्षात ठेवायचं आणि दुष्प्रेरकांना सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यापैकी दुष्प्रेरकांनी एक हिंदीतला शेर मला मारला होता. तो शेर मला थोडा थोडा आठवतोय जनरली की तूफानों में कश्तियाँ डूब जाती है, तूफानों में कश्तियाँ डूब जाती है, एमपीएससी करते करते बड़ी बड़ी हस्तियाँ डूब जाती है. मला मारला त्यांनी शेर. म्हटलं ठीक आहे, चला आता आपण तर काही याला, कारण लक्षात ठेवा बुद्धिमान लोक तेच असतात ते तात्काळ रिप्लाय नाही देत. मूर्ख माणसांचं लक्षण असतं की जे तात्काळ रिॲक्शन देतात आणि आपला राग मोकळा करतात. बुद्धिमान लोक तर तेच आहे जनरली की जे त्यांना वेळ उत्तर देत असते. आणि योगायोग असा झाला की 2017ला म्हणजे लग्न झाल्यानंतर 2016च्या एंडिंगला माझ्या असं लक्षात आलं की आपण कमीत कमी पोलीस खात्यामध्ये एक सामान्य अधिकारी तरी असलं पाहिजे. आणि 2017ला सुरुवात केली मी अभ्यासाला. आणि 2017ला सुरुवात केल्यानंतर असं झालं की PSI, STI असिस्टंट आणि जवळजवळ सर्व परीक्षांच्या मुख्य परीक्षेला मी क्वालिफाय झालो. सर्व परीक्षांना, म्हणजे ज्या वर्षी अभ्यासाला सुरुवात केली खरी अभ्यासाची बरं का, 2017ला सर्व परीक्षांना क्वालिफाय झालो. परंतु मुख्य परीक्षेमध्ये ज्याला आपण म्हणतो की आपल्या यादीमध्ये नाव असणं, त्या यादीत नाव नाही आलं. ठीक आहे म्हटलं, चांगला प्रयत्न आहे. एक म्हणजे आपण जनरली 5-7 महिन्यामध्ये अभ्यासाला सुरुवात केली आणि सर्व परीक्षांच्या मुख्य परीक्षांना क्वालिफाय झालो. आणखी अभ्यास करू आपण. आणि 2018मध्ये अशी गंमत झाली की ना PSIच्या मेन्सला क्वालिफाय झालो, ना STIच्या मेन्सला क्वालिफाय झालो, ना कोणत्याच परीक्षेच्या मेन्सला क्वालिफाय नाही झालो. म्हणजे जनरली 2017मध्ये अतिशय हवेत होतो आणि 2018ला एकदम जमिनीवर येऊन पडलो. कोणत्याच परीक्षेला क्वालिफाय नाही. आणि जनरली मग कोणत्याच, म्हणजे अगोदरच्या सर्व मुख्य परीक्षांना क्वालिफाय आणि मग दुसऱ्या वर्षी कोणत्याच परीक्षेला, मुख्य परीक्षेला क्वालिफाय न होणं, पूर्व परीक्षेलाच नापास होणं. म्हणजे जनरली बघा माझी परिस्थिती अशी झाली आहे की जे मुख्य परीक्षा अगोदर दिलेल्या असतात आणि नंतर ज्यांची पूर्व परीक्षा पास नाही होत ना, जे त्यांची अवस्था ही प्रेमात हरलेल्या मुलासारखी होते, प्रेमात धोका खाल्लेल्या मुलासारखी होते. दोघांची गंमत सारखीच. दोघांनाही ज्यांच्यावर प्रेम केले त्या गोष्टी सोडून द्याव्या वाटतात. म्हणजे मी MPSCला असं वाटलं की आता सोडून द्यावं, जसं त्या मुलालाही वाटतं की आता नाही, तिला सोडून द्यायचं, आता बघायचं नाही. मलाही वाटलं. आणि मग मी काय केलं, गावाकडे गेलो. जनरली बघा अशा वेळेस आपण कुणाला तोंड नाही दाखवत, अभ्यासिकेतही जात नाही, मुलांनाही भेटत नाही, मुलांची कॉलही उचलत नाही. जर अगोदर मेन्सला क्वालिफाय झालं आणि यावर्षी जर क्वालिफाय होत नसेल तर, आणि आता मार्क सांगण्याची, चाटा मारण्याचे दिवस नाही राहिले. आयोग नावानिशी मार्कानिशी यादी लावायला आता. नाहीतर अगोदर काय व्हायचं, अंदाज घ्यायचे मुलं, परीक्षा झाली की अंदाज घ्यायचे मुलं. काय अंदाज घ्यायचे, समजा उदाहरणार्थ मुलांमध्ये चर्चा व्हायची की एवढ्या एवढ्या जागा आहे, अशी अशी प्रश्नपत्रिका आहे आणि एवढे एवढे मेरिट लागणार आहे. मग मेरिट समजा 44 लागणार आहे उदाहरणार्थ, हे काय सांगायचे मला 47 आहे, हे सांगायचे 47 आहे. आणि सेकंड की यायची जनरली, मग सेकंड की. आणि सेकंड कीमध्ये याला असतात ओरिजिनल 37च असायचे, 37च. परंतु यादीत नाव म्हणजे त्यावेळेस मार्कानुसार येत नव्हतं. त्यामुळे त्यांना असं वाटायचं की आपण सांगितलं जमून जातं आणि नंतर सांगायचे ते की सेकंड अँड सर्कीमध्ये कमी झाले. 44ला कटअप लागलं, मला 43 पॉईंट समथिंग काहीतरी होते किंवा 43 होते. त्यामुळे मग मी असं ठरवलं की आता MPSC सोडून द्यायची, बस झालं. आपल्याकडे कॉन्स्टेबल आहोत आपण, इथं औरंगाबादमध्येच ड्युटी आहे, आता काही नाही करायचं. परंतु डोक्यामध्ये एक चक्कर होता की नाही गड्या आपण थोडंसं काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यासाठीच मी गावाकडे गेलो. जनरली बरेच मुलं नापास झाली की किंवा अपयश आलं की थोडंसं गावाकडे जातात. आणि मी गावाकडे गेलो आणि गावाच्या एका पडक्या विहिरीजवळ बसलो.
आणि त्या पडक्या विहिरीजवळ गावातली काहीतरी वयोवृद्ध माणसं बसलेली होती आणि त्या वयोवृद्ध माणसांच्या गप्पा चालू होत्या. त्यांनी मला आवाज दिला, काय चाललंय कृष्णा, असं कसं काय, तू कोणता तरी कोर्स करत होता म्हणे, MPSC पास झाला का तू? गावाकडच्या लोकांना असं वाटतंय की MPSCचा हा एक कोर्स आहे, जसं 10वी-12वीचा असतो आणि जसं 12वीला आपण पास होतो तसं MPSCचा 2 वर्षाचा कोर्स केला की पास होऊन जातो, अशी जनरली गावाकडची भावना असते. मग त्या म्हाताऱ्या माणसांनी मला तसंच विचारलं की बाबा तू कोणता तरी कोर्स करत होता, पास झाला का? बरोबर ना? आणि अशा वेळेस माणसाला काय उत्तर द्या, तिथून झाले माझे. म्हणजे जरी वाटत असलं की पोलीस खात्यात आहे 100 पैकी 100 ग्राउंड घेतलेलं आहे याने, परंतु सुरुवात तिथून झाली आहे. 86 किलोवरून ज्यावेळेस मी ग्राउंड दिलं त्यावेळेस माझं 68 किलो वजन होतं आणि वजनाचा आणि रनिंगचा अतिशय जवळचा संबंध आहे. वजन जास्त असेल तर रनिंग तुमची होत नाही. आता झालं आहे ग्राउंडही जनरली थोडंसं कसंबसं या ठिकाणी कसंबसं तयारी केलं आहे आणि राहिला आता इंटरव्ह्यूचा प्रश्न. मग आता कुठं इंटरव्ह्यूची तयारी करावी, इंटरव्ह्यूची कुठं तयारी करावी? तर मग आकाश सर, विशेष म्हणजे माझ्या मिसेसचंही पूर्ण काय स्पर्धा परीक्षेचं शिक्षण असेल तर रिलायबललाच झालं आहे आणि मग कुठं इंटरव्ह्यूची तयारी करावं तर आकाश सरकडे आलो आणि आकाश सरांना सर्व परिस्थिती सांगितली की मी पोलीस कॉन्स्टेबल आहे आणि वेळ मिळत नाही मला इंटरव्ह्यूची तयारी करण्यासाठी. तर मला असं वाटतंय आमचा जो पहिला डेमो आहे इंटरव्ह्यूचा तर माननीय आकाश सर आणि माननीय पालवे सरांनीच या ठिकाणी घेतला होता आणि पालवे सरांनी मला त्याच वेळी सांगितलं होतं की तू पोलीस खात्यात असल्या कारणानं तुला फायदा होईल आणि तुझं 100% सिलेक्शन होईल. म्हणजे कदाचित सरांचा शब्द खरा ठरला आणि या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं. आणि मला तरी असं वाटतंय की MPSCला आता किंवा प्रशासनाला आता अतिशय संयमी अधिकाऱ्यांची गरज वाटते. आजचा जो गुणसत्कार आहे हा या मुलांचा किंवा माझ्या सहाध्यायांचा नाही आहे, हा सत्कार तर त्यांचा सातत्याचा आहे, हा सत्कार त्यांच्या प्रयत्नांचा आहे आणि हा सत्कार त्यांच्या धैर्यशीलतेचा आहे. कारण सर आमची पूर्वपरीक्षा मार्च 2019 मध्ये झाली होती आणि मुख्य परीक्षा ही जुलै 2019 मध्ये झाली होती. म्हणजे सरांनी सांगितले तब्बल 31 महिने झालेत, 31 महिने. त्यामुळे गुणवंतांचा सत्कार ठीक आहेत, पण हा गुणवंताच्या या मुलांसोबतच या माझ्या सहाध्यांसोबतच त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा, त्यांच्या धैर्यशीलतेचा, त्यांच्या कर्तृत्वाचा हा आजचा या सन्मान आहे. त्यामुळे जे माझे सर्व मित्रपरिवार असेल मग त्यामध्ये सर्वांचंही सहकार्य लाभलं. मग त्यामध्ये आमचे ग्रुपचे कॅप्टन असतील, श्याम गवळी असतील, संतोष भुकेले सर असतील, वीरेंद्र असेल, साळुंके सर असतील, राजेश जाधव असेल, रामेश्वर असेल, या सर्वांनी एक लक्षात घ्या 31 महिने सोबत प्रॅक्टिस केले. म्हणजे एक कुटुंब, आकाश असेल सर एक कुटुंब झालेत आमचं. आणि 8 वर्षांचा माझा अनुभव आहे. म्हणजे मी खूप मोठा नाही आहे तुम्हाला मार्गदर्शन करण्या इतपत, परंतु जनरली जाहिरातांमध्येच जनरली असतं की डाग अच्छे होते आहे, परंतु पोलीस खात्यामध्ये आल्यानंतर डाग अच्छे नसतात, लक्षात घ्या. इथं तर खूप मान्यवर लोक आहेत जनरली की ज्यांच्यासमोर मी अगोदर सांगितले बोलणं हे माझं. तर सर्व मित्रपरिवाराचे, रिलायबल क्लासचे आणि माझ्या सर्व नातेवाईकांचे, विशेष करून माझ्या पत्नीचे की जिने घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळली. म्हणजे ऑलरेडी माझ्यापेक्षा खूप जास्त शिक्षण झालं आहे तिचं, MSc फिजिक्स केलं आहे तिने, टॉप आहे जनरली. आणि मी साधा BA फॅकल्टीचा मुलगा, ते EYCM मधून केलेलं. आणि मला सचिन तेंडुलकरची आठवण आली की त्यांची पत्नी जी आहे अंजली, तिने सुद्धा सचिनच्या करिअरसाठी ती स्वतः डॉक्टर असताना डॉक्टरकीचा व्यवसाय सोडला होता आणि 2014-15 मध्ये MSc फिजिक्सला टॉप असतानाही तिने घराची पूर्ण जबाबदारी सांभाळली आणि मला अभ्यासाला प्रेरणा दिली. त्यामुळे माझ्या या इथपर्यंतच्या प्रवासामध्ये तिचा खूप महत्त्वाचा वाटा आहे आणि माझ्या आईवडिलांचाही खूप मोठा वाटा आहे. सगळ्यांच्या जीवनामध्ये असतो जनरली वाटा. तर सर्वांचे पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.